40 लाखात मिळणार एमपीएससीचा पेपर, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। मित्रांनो, स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्यासाठी अनेक विद्यार्थी आपल्या जीवाचं रान करताना आपण पाहत असतो। घर गाव सर्व काही सोडून वर्षानुवर्षे केवळ अभ्यास करत पुण्यात भाड्याने केलेल्या खोलीत कित्येक विद्यार्थी भविष्य घडवण्यासाठी राहतात। मात्र अशा वेळी परीक्षेच्या 2 दिवस आधी बातमी ऐकायला मिळते की पेपर फुटला। तर विचार करा मित्रांनो, काय वाटत असेल त्या वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला। नमस्कार, मी अमृता। इनसाइड स्टोरी या आपल्या चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही दिवसांपूर्वी ऐन परीक्षेच्या 2 दिवस आधी सगळीकडे अशी बातमी पसरली की 40 लाखात मिळणार एमपीएससीचा पेपर। त्याची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये खळबळ उडाली। नक्की काय प्रकार आहे हा, हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच एमपीएससी महाराष्ट्र गट ब ची सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार। त्यापूर्वीच आम्ही तुम्हाला पेपर देतो, तुम्ही 40 लाख रुपये द्या, असा नागपूर मधील एका कन्सल्टन्सीने दावा केल्याचे फोन रेकॉर्डिंग समोर आले होते। हे कॉल रेकॉर्डिंग सगळीकडे व्हायरल झाले तेव्हा एका कन्सल्टन्सी कडून असे फोन आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल्याने पुण्यातील स्पर्धा परीक्षा वर्तुळात या रेकॉर्डिंगमुळे एकच खळबळ उडाली। ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून कोणताही पेपर फुटलेला नाही, सगळे पेपर सुरक्षित असल्याची माहिती दिली। तेव्हा कुठे विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला। स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी जीवाचं रान करतात। वर्षानुवर्षे पुस्तके, क्लासेस आणि नोट्स काढून एमपीएससी परीक्षेच्या पूर्व आणि मेन परीक्षेची तयारी करताना दिसून येतात। त्यामुळे साहजिकच एमपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा ऐकून त्यांच्या काळजात धस्स होणार हे निश्चित। कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून ते प्रामाणिकपणे व मोठ्या कष्टाने आपलं सर्वस्व देऊन अभ्यास करतात। पण असा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जाते असंच त्यांना वाटू लागेल। कारण सोशल मीडियावर आणि स्पर्धा परीक्षा वर्तुळात पेपर फुटीचा व्हायरल झालेला फोन कॉल वरील संवाद व्हायरल झाल्याने हे सर्व घडून आले। आता जाणून घेऊयात की व्हायरल कॉल मध्ये नेमकं काय आहे। तर नमस्कार सर, मी रोहन कन्सल्टन्सी नागपूर मधून बोलत आहे। आपलं बोलणं झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत। त्यासाठी आपल्याला एका व्हॉट्सअप कॉलवर एक मीटिंग करावी लागेल, त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल। असे संभाषण रेकॉर्ड झालेला एक कॉल एका विद्यार्थ्याला आला आहे। तर त्याच विद्यार्थ्याला दुसरा फोन आला। त्यात आपण गट ब च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, आपण या पदाची तयारी करत आहात, तर आपल्यासाठी एक ऑफर आहे। आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका 2 फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत। त्यासाठी 40 लाख रुपये द्यावे लागतील। या परीक्षेला 1ही रुपया नाही दिला तरी चालेल, फक्त आपले ओरिजिनल कागदपत्रे जमा करावे लागतील। त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल, असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे। या रेकॉर्डिंग कॉलने खळबळ उडाली आहे। यात संबंधित विद्यार्थी, तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशी विचारणा करत आहे। तर मी तुमचा कोणी मित्र नाही। तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा, पुढची प्रक्रिया करूयात। तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे, फक्त या फोन कॉल बद्दल कोणालाही काही बोलू नका, असं सांगितलं जात असल्याचंही संबंधित व्यक्ती म्हणत आहे। सध्या पुण्यात हा कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल झाला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। सदर व्हायरल रेकॉर्डिंगवर एमपीएससी बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। एमपीएससीचा कुठलाही पेपर फुटला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। हे जाणून नक्कीच सर्वांच्या जीवात जीव आला आहे। मित्रांनो, तुम्हालाही असे खोटे कॉल येऊ शकतात। यामागे फक्त पैसे लुबाडण्याचाच हेतू असतो। तेव्हा अशा कोणत्याही कॉलला बळी न पडता इतरांनाही याची खबरदारी घ्यायला सांगाल अशी आशा करून मी इथेच थांबते। भेटूयात पुढील अशाच एका विषयासह। नमस्कार।